नमस्कार, मी सोपान पवार. आज सलग चौथा दिवस आणि या आंदोलनाचा चौथा दिवस अद्यापही सरकारने कुठलीही दखल घेतल्या न मुळे आंदोलन अजूनही त्या स्थितीत आहे आणि हा समाज जोपर्यंत त्यांच्या हक्क न्याय मिळत नाही तोपर्यंत उठणार नाही असा यांचा ठाम निर्णय आहे. तर हा समाज आज चौथा दिवस आहे. उन्हात थंडीत रात्रभर या ठिकाणी मुक्काम करून आपल्याला जे काही मिळत ते खाऊन आपल्या हक्कासाठी संघर्ष करत आहेत. आणि यांच्या मागण्या कोणत्या आहेत तर यांच्या मागण्या ह्याच आहेत की आमचे जे प्लॉट आहेत, आम्ही आदिवासी आहे, आम्ही पूर्वज आमचे ज्या गावात ज्या खेड्यात राहतो तर त्या जमिनीवर आमचा अधिकार आहे आणि ती जमीन आम्ही कसतो. तर त्या जमिनीचा मालक, त्या जमिनीचा 7/12 आमच्या नावावर झाला पाहिजे, एवढ्याच मागण्या. दुसरा विषय यांचा असा आहे की आरोग्याचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहेत. असे विविध प्रश्न यांचे आहेत आणि हे कुठंतरी पूर्ण झाले पाहिजे. आणि ह्या समाजाच्या एवढ्याच अडचणी आहेत की आम्हाला हे एवढं सर्व देऊन आमचा हक्क आम्हाला मिळाला असं आम्ही घोषित करू. पण अद्यापही जे काही त्यांच्या मागण्या आहेत त्या ह्या मागण्यांकडे दुर्लक्ष होतो आणि त्याच्यामुळं हे आंदोलन अजूनही तीव्र होणार आहे. कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने माननीय JP गावित साहेबांनी आताच काही वेळापूर्वी फोनवरती समाजाला मेसेज दिलेला आहे का हे आंदोलन असंच चालू राहील. वरची कमिटी जोपर्यंत बैठक होईल त्याच्यामध्ये निर्णय होईल आणि निर्णय झाल्यानंतर अजून या आंदोलनाची दिशा उग्र किंवा तीक्ष्ण होण्याची शक्यता आहे. यांच्या मागण्या इतक्याच आहेत का वनपट्टे 7/12 नावावर पाहिजे, शाळा, पाणी, आरोग्य, घरकुल योजना ह्या पारदर्शक सर्व पाहिजेत. आम्हाला ह्या सर्व योजना किंवा आमचा हक्क मिळेपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचा विषय यांचा हाच आहे का 7/12 नावावर पाहिजे. किमान 10 एकर जागा तरी आम्हाला मिळालीच पाहिजे असं या आदिवासी जन आंदोलन आज चौथा दिवस आहे. आणि हा चौथ्या दिवसाचा आज जो हा जमावडा बघतो आपण, तर हे सर्व आदिवासी समाज आपल्या न्याय हक्कासाठी अस्तित्व जे काही आदिवासी आहेत पण खरोखर ते जंगलात राहतात आणि शहर वस्ती सोडून जंगलात राहून आपलं उदरनिर्वाह करतात. पण या आदिवासी समाजाचा जो काही मूलभूत हक्क आहे का वनपट्टा, जी जमीन ज्या जमिनीत तो स्वतः कसतो आणि त्या जमिनीचा स्वतः मालक तोच पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ तो 10 एकर किंवा 5 एकर जमीन कसत असेल तर त्या जागेचा त्याला 7/12 मिळाला पाहिजे. त्या जागेत विहीर काढली पाहिजे, त्या जागेचं लेवलीकरण झालं पाहिजे, त्या जागेवर कर्ज मिळाले पाहिजे. अशा विविध मागण्या या समाजाच्या आहेत आणि ह्या समाजाच्या खरोखर मागण्या सत्य आहेत का जो आदिवासी मूल निवासी, भारताचा मूल निवासी हा आदिवासी आहे. मग आदिवासी जर मूल निवासी आहे तर त्याचं अस्तित्व आहे कुठं, ते अस्तित्व सिद्ध करण्यासाठी त्यांना अहोरात्र 4 दिवस या रस्त्यावर उन्हात थंडीत 4 दिवस मुक्काम करून आपलं अस्तित्व सिद्ध करावं लागतं. मग आदिवासी समाजाचा हक्क मिळणार कधी? 2005च्या कायद्यानुसार त्यांना वनपट्टाधारक म्हणजे वन जमीन त्यांना देण्यात आली, पण सरकारने अद्यापही या कायद्याची अंमलबजावणी केली नाही. म्हणून हा सर्व समाज या ठिकाणी जन आंदोलन करत आहे. जर समजा आज चौथा दिवस आहे आणि आजही निकाल लागला नाही तर याच्या पुढचं तीव्र आंदोलन. तसं पाहिलं तर आदिवासी समाज हा एकदम प्रेमळ दयाळू स्वभावाचा आहे, पण त्यांच्या हक्कासाठी किंवा त्यांना जर न्याय मिळाला नाही तर पूर्ण सरकारला हादरवून टाकण्याची क्षमता यांच्यामध्ये आहे आणि हे करू शकतात. म्हणून सरकारने सुद्धा यांच्या मागण्या पूर्ण करावे. धन्यवाद. सोपान पवार, पेठ. रास्ता रोको आंदोलन आहे आणि या आंदोलनाचा उद्देश एकच आहे का आदिवासी समाजाच्या मागण्या
जल, जमीन, जंगल याच्यावरती आदिवासी समाजाचा हक्क आहे आणि तो निवासी आहे, जंगलात राहतो, शहर वस्तीमध्ये नाही. म्हणून त्या जंगलावर या आदिवासी समाजाचा हक्क आहे आणि त्या हक्कासाठी तो संघर्ष करत आहे. म्हणून रास्ता रोको करून आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी एवढा संघर्ष करतो. आज 4था दिवस आहे पीकमध्ये आणि पीक रास्ता रोको जो आहे तो अद्याप चालूच आहे. अजूनही सरकारने याच्याकडे गंभीरतापूर्वक लक्ष न दिल्याने हे सर्व रास्ता रोको चालूच आहे. आज 4था दिवस आहे आणि आपण बघतो या ड्रायव्हरांची सुद्धा एक जेवणा खावणाची बिकट परिस्थिती आहे. पण आदिवासी समाजाचा जो संघर्ष आहे तो संघर्ष याच्यासाठी चालू आहे की आम्हाला जमीन मिळाली पाहिजे, आमच्या नावावर 7/12 झाला पाहिजे. मागण्या बस इतक्याच आहेत की या समाजाच्या मागण्या ज्या आहेत तर ही जमीन जो शेतकरी त्या जागेवर नसतो त्याचा 7/12 मिळाला पाहिजे आणि ती जमीन नावावर झालीच पाहिजे. आणि प्रमाणपत्र झारखंडच्या भात खरेदीबाबत बर जीवन मिशनच्या पूर्ण कामाबाबत बर अत्यंत महत्वाचा मुद्दा वन हक्क. हा झारखंडच्या जमिनी अपात्र गहाळ फाईल व भूमी अभिलेख जमिनी मोजण्याबाबत वन धारकांचे प्रलंबित गावे पात्र हा अपात्र गहाळ झालेले मिळण्याबाबत म्हणजे बरं. प्रमाणपत्र मिळण्याबाबत. प्रमाणपत्र काही लोकांना मिळलं पण ती जागा कमी आहे समाजाची. 20 गुंठे 40 गुंठे हा तर किमान किती एकर त्या व्यक्तीला जागा? 5 एकर तरी पाहिजे. 5 एकर तरी. भेटले प्रमाणपत्र भेटले हा पण त्याच्या 7/12 अजून निघलाय. बर म्हणजे अजूनही सरकारचा ताबा आहे त्याच्यावरती. हा, हा. तर तुमच्या मागण्या अशा आहेत का 7/12 नावावर झाला पाहिजे? झाला पाहिजे. बर परत काही हा 7/12 पाहिजे. बरोबर बरोबर 7/12 तुमच्या नावावर पाहिजे. त्या जमिनीची लेवलिंग झाली पाहिजे, विहिरीचं प्रकरण झालं पाहिजे, सोलर प्लॅन बसलं पाहिजे, बरोबर नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. हे सर्व तुमच्या मागण्या आहेत ना? बरं बरं कोणते गावचे? नाव काय तुमचं? बर बर. आदिवासी समाज हा भारताचा मूळ रहिवासी असूनही त्याला आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी दिवस रात्र उन्हातानात रस्त्यावर थांबून आपलं अस्तित्व सिद्ध करावं लागतं. बोर्देच्या आज कितवा दिवस आहे तुमचा? 4 दिवस झाले. अजून काही निकाल लागला का नाही? नाही. आड खुद्द कशासाठी जमले तिथं? जमिनीसाठी. आज कितवा दिवस आहे? 4था दिवस आहे. मग तुमच्या मागण्या काय आहेत? बाबा कोणते गावचे? भायगाव. आता किती दिवसापासून इथं आहात? बरं तुमच्या मागण्या काय आहेत? काय नाव तुमचं? पांडुरंग. बरं गाव कोणता? भायगाव. भायगावचे. मग हे सर्व इथे कशासाठी जमलेत? हे सर्व मागण्यासाठी मागण्या कोणत्या आहेत? जमिनीच्या. जमिनीच्या. मग जमीन तर प्रमाणपत्र दिलेत. हो ते देल आहेत पण कोणाला कमी देल आहे. बरं बरं म्हणजे त्या जमिनीवरती तुम्हाला लेवलीकरण पाहिजे. हो सगळंच पाहिजे पण जमीन वाढवायची पाहिजे. बरोबर किमान किती एकर जमीन पाहिजे? निदान तरी 10 एकर 5 एकर पाहिजे. बरोबर बरोबर बरोबर. तर इतरांना नुकसान भरपाई मिळते तशी तुम्हाला हे मिळायला पाहिजे. बरोबर. जमीन घेतल्यावर आम्हाला विहीर लेवलिंग सर्व हे आम्हाला मिळायला पाहिजे. बरोबर बरोबर. हा. नाव एकदा सांगा परत. पांडुरंग. बंधूंनो आपण जो लढा सुरू केलेला आहे त्या लढ्याबद्दल परवाच्या दिवशी आपण भेटला असताना तिथल्या तहसीलदारने कलेक्टर साहेबांच्या बरोबर फोनवरती आपला वार्तालाप केला आणि त्यांनी सांगितलं की कलेक्टर साहेबांनी सांगितलं की तुम्ही उद्याला म्हणजे काल नाशिकला या आणि
आपण सविस्तर चर्चा करू. परंतु नाशिकला गेल्यानंतर कलेक्टर साहेबांना काहीतरी वेगळी मिटिंग लागली, ते दुसरीकडे निघून गेले आणि आपले सर्व पेठचे गायकवाड डॉक्टर, त्याचबरोबर सातपुते सर, राजू पाटील असे पेठचे, त्यानंतर इरफान शेख, इंद्रजित गावित, किशनराव भोये साहेब असे आम्ही आपल्या 3-4 तालुक्यातील जे प्रतिनिधी होते त्यांच्याबरोबर अप्पर जिल्हाधिकारी मालेगाव आणि अप्पर जिल्हाधिकारी नाशिक यांच्याबरोबर चर्चा झाली. परंतु ती चर्चा फार फलदायी ठरली अशातला भाग आहे. ती चर्चा झाली परंतु त्यातून काहीच निष्पन्न निघालं नाही आणि ते जिल्हा पातळीवरच्या अधिकाऱ्याच्या हातात पण आपल्या मागण्या नाही आणि म्हणून आपण सगळे आपली ताकद एकवटून हे आपल्याला थोडा पुढचं पाऊल टाकावं लागणार आहे. आपल्याला सर्व लोकांना, सर्व तालुक्यातील आपले प्लॉटधारक, इतर जे शेतकरी आहेत त्या सगळ्यांना मिळून पुन्हा एकदा एकत्र येऊन सरकारला आपली ताकद दाखवावी लागेल. आपला जो पुढचा निर्णय आहे तो उद्या आपला ठरणार आहे. उद्याला आपल्या संबंध जिल्ह्याची जी ग्रामीण जिल्हा कमिटी आहे ते बसेल, चर्चा करेल आणि पुढच्या लढ्याची दिशा ठरवेल आणि हा लढा आपल्या कुठल्याही परिस्थितीमध्ये यशस्वी करायचा आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक स्त्री पुरुष यांनी या लढ्यामध्ये झोकून द्यायचं आहे, मनापासून त्याच्यामध्ये उतरायचं आहे आणि असं जर झालं तर आपण सरकारच्याकडे आपल्या ज्या मागण्या आहेत त्या आपण मंजूर करून घेऊ अशा प्रकारची खात्री आहे. काल आपण पाहिलं की इथं पेठला ट्रॅफिक जाम होती. मी जेव्हा आलो तेव्हा आपण सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला की काही ट्रॅफिक मोकळे करून द्यायची आणि त्यामुळं काल दुपारपर्यंत ट्रॅफिक मोकळी झाली होती आणि आपण आपल्या इथले कलेक्टर साहेबांना सांगितलं की तुम्ही आता त्याचबरोबर उमराळे या ठिकाणी कोणतं पोलीस ठेवा, तिकडचे ट्रॅफिक सिग्नल बंद करा. परंतु आपल्या साहेबांनी काय तशी व्यवस्था केली नाही आणि त्यामुळे पुन्हा अजून काल सुद्धा ट्रॅफिक जाम झाले आणि रात्री मला डीएसपी साहेबांचा, बाळासाहेब पाटील साहेबांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही सकाळपर्यंत हे ट्रॅफिक थोडी शिथिल करा आणि आम्हाला सगळे नियोजन करायला जरा संधी द्या. त्यांना आम्ही सांगितलं की दुर्गाने ज्याप्रमाणे सापुताऱ्याची ट्रॅफिक सगळे थांबवली, वणीकडून नाशिककडून येणारी ट्रॅफिक वणीपासून ते थांबवली. लेट आला आहेस, कुठल्याच प्रकारची ट्रॅफिकची मी आहो ना. आणि त्याप्रमाणे आपल्या देशची सुद्धा वेगळ्या प्रकारची ट्रॅफिक कंट्रोल करावी आणि त्याप्रमाणे आपण त्यांना संधी दिली की आज म्हणजे आजच्या सकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही तुम्हाला ट्रॅफिक मोकळी करायला संधी देतोय. त्यानंतर तुमची कोणतीही गाडी येणार नाही याची दक्षता पोलिसांनी घ्यायची आहे आणि त्याप्रमाणे आज जे काही रिपोर्ट मिळाला की आता तुमची ट्रॅफिक बंद आहे.